In circular motion, there are two velocities. One is linear velocity phi and second is angular velocity omega. And we have seen the relation between these two velocities. That relation was v equal to r omega. And we know that acceleration is defined as rate of change of velocity. As there are two velocities, there are two accelerations. One is angular acceleration, which is rate of change of angular velocity, and second is linear acceleration. So there is a relation between linear acceleration and angular acceleration, and that relation is, say here, relation between tangential linear acceleration and angular acceleration. As we know, there are two linear accelerations actually. One is tangential linear acceleration and second is centripetal linear acceleration. त्याच्याबद्दल आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा समजावून घ्या की सर्क्युलर मोशन मध्ये दोन ऍक्सेलरेशन असतात. एक अँग्युलर ऍक्सेलरेशन जे अँग्युलर व्हेलॉसिटी बदलल्यामुळे होतं आणि दुसरं लिनियर ऍक्सेलरेशन. त्या लिनियरचे दोन प्रकार, एक टँजन्शियल लिनियर आणि सेंट्रिपिटल. तर त्यातलं टँजन्शियल लिनियर ऍक्सेलरेशन हे अँग्युलर ऍक्सेलरेशनशी रिलेटेड असतं आणि ते जे रिलेशन आहे ते या फॉर्म्युलाने दिलेलं आहे. सी रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन इज गिवन बाय vector at is equal to vector alpha cross vector r. Alpha is angular acceleration, r is radius vector, and at is tangential linear acceleration. Remember, the tangential linear acceleration is a cross product of angular acceleration and radius vector, and we know cross product does not obey commutative law. Therefore, this order is important. You have to write alpha first. You cannot write r first. Otherwise, that equation will be wrong. In scalar form, this equation can be written as at equal to, say this relation, at equal to r alpha. That relation is at equal to r alpha in scalar form. स्केलर फॉर्म मध्ये तुम्ही आर अल्फा लिहिलं काय आणि अल्फा आर लिहिलं काय काही फरक पडत नाही. हे जे टँजन्शियल ऍक्सेलरेशन असतं त्याची डायरेक्शन ह्या सर्कम्फरन्सला टँजन्शियल असते. बघा इथं ग्रीन कलरचा जो एरो आहे तो. आणि जे रेडियस वेक्टर असतं, आता हे ह्या ठिकाणी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन हे सेंटरकडे असतं. आता इथं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन बद्दल आपण शिकत नाही, त्यात आपण याच्या नंतरच्या पार्टमध्ये बघू आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय. आता जरा थोडंसं समजावून घ्या. ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे जेव्हा व्हेलॉसिटी बदलते तेव्हा ऍक्सेलरेशन होतं. आता लिनियर ऍक्सेलरेशनचे मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले, एक टँजन्शियल लिनियर ऍक्सेलरेशन आणि दुसरं सेंट्रिपिटल. असे दोन प्रकार का झाले, तर व्हेलॉसिटी ही व्हेक्टर आहे आणि व्हेक्टर म्हटले की त्याला दोन गोष्टी असतात, एक मॅग्निट्यूड आणि दुसरी डायरेक्शन. त्यामुळे व्हेलॉसिटी बदलण्याचे दोन कारण, एक मॅग्निट्यूड बदलणं आणि दुसरं डायरेक्शन बदलणं. मॅग्निट्यूड बदलल्यामुळे जे ऍक्सेलरेशन होतं त्याला म्हणतात टँजन्शियल ऍक्सेलरेशन, ते आता आपण बघितलं. डायरेक्शन बदलल्यामुळे जे ऍक्सेलरेशन होतं त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. हे खरं तुमचं 11वीला झालेलं आहे. काय म्हटलंय, आता बघा, द ऍक्सेलरेशन विच इज प्रोड्युस्ड ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी in circular motion and which is responsible for circular motion is called as centripetal acceleration or radial acceleration. डायरेक्शन, आता सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन सतत बदलत असते. व्हेलॉसिटी जी असते लिनियर व्हेलॉसिटी टँजन्शियल असते आणि पार्टिकल जसा जसा फिरतो तसं हे टँजंट बदलत जातं. बघा तुम्ही, त्याच्यामुळं हे जे डायरेक्शन बदलते त्याच्यामुळे हे जे ऍक्सेलरेशन होतं त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आता त्याला सेंट्रिपिटल म्हणतात कारण त्याची डायरेक्शन अशी सेंटरकडे असते. म्हणजे हा जो एरो आपल्याला दिसतोय बघा, माउथ कर्सरने मी दाखवतोय,
तो ॲरो म्हणजे ती डायरेक्शन आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची. त्याचं दुसरं नाव आहे रेडियल ॲक्सेलरेशन, कारण ते रेडियसच्या दिशेनं, म्हणजे रेडियस वेक्टर ॲक्च्युअली तर तो अवे फ्रॉम सेंटर असतो, परंतु सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे टुवर्ड्स द सेंटर असतं. हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अशा पद्धतीने सेंटरकडे असतं आणि याच्यामुळं सर्क्युलर मोशन होते, कारण हे डायरेक्शन बदलण्याचं काम करतं. डायरेक्शन हे जर नसेल तर डायरेक्शन बदलणार नाही आणि पार्टिकल मग अशा पद्धतीने सरळ निघून जाईल. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा हा फॉर्म्युला लक्षात घ्या वेक्टर फॉर्ममध्ये. वेक्टर AC इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वेक्टर आर. ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी, r is radius vector. This negative sign indicates that this acceleration, centripetal acceleration AC, and this radius vector r, they are oppositely directed. This radius is away from the center. Radius ची डायरेक्शन अशी away from the center असते आणि हे जे सेंट्रिपिटल AC आहे त्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर असते, म्हणजे एकमेकांना अपोजिट, म्हणून हे निगेटिव्ह साइन. स्केलर फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं म्हटलं तर ते आपण असं लिहू शकतो. असे वेगवेगळे त्याचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले परत एकदा मी इथं दाखवतो. हे जे फॉर्म्युले आहेत व्ही स्क्वेअर अपॉन आर. स्केलर फॉर्म मध्ये निगेटिव्ह साइन लिहायची गरज नाही. व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, आर म्हणजे रेडियस, किंवा आर ओमेगा स्क्वेअर. आर आधी लिहिलं तरी चालतं, किंवा ओमेगा स्क्वेअर आर, किंवा व्ही इंटू ओमेगा. असे वेगवेगळे 3 प्रकारचे फॉर्म्युले आहेत. जसे परीक्षेमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स विचारतील कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर आपल्याला काय क्वांटिटीज दिल्या त्याच्यानुसार ते ठरतं. असे 3 प्रकारचे ते फॉर्म्युले आहेत. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कुठं असते? अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. हे आपण मगाशी पाहिलंच. अजून 1-2-3 डेफिनेशन्स आपल्याला बघायचे आहेत. पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड फॉर पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. म्हणजे बघा, पार्टिकल जेव्हा एक रिव्होल्यूशन म्हणजे एक फेरी पूर्ण करतो त्याला जो वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता हे दुसरं उदाहरण बघा. मून रिव्हॉल्व्स राऊंड द अर्थ. हा मून या ठिकाणी आहे, तो एक फेरी जेव्हा पूर्ण करेल त्याला जो वेळ लागेल त्याला म्हणतात पिरियड. आणि आपल्याला माहिती आहे हे चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी साधारणतः 27 डेज मध्ये कंप्लीट करतो, म्हणजे तो त्याचा पिरियड झाला. किंवा दुसरं उदाहरण आता बघा, या ठिकाणी अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. हे सेंटरला सन आहे, सूर्य आहे, आणि ही पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. तेव्हा ही पृथ्वी फिरताना एक राऊंड किती दिवसामध्ये कंप्लीट करते आपल्याला माहिती आहे. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक राऊंड कंप्लीट करायला 365 डेज लागतात. So 365 is the period of Earth. हे दुसरे उदाहरण आहेत. डिफरंट प्लॅनेट्स मूव्ह अराउंड सन इन डिफरंट ऑर्बिट्स. वेगवेगळे ग्रह हे सूर्याभोवती वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये फिरत असतात, आणि फिरताना हा प्रत्येक प्लॅनेटचा पिरियड हा वेगवेगळा असतो. किंवा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स राऊंड द सन. त्याचा सुद्धा एक राऊंड कंप्लीट करायला जो वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड. किंवा दुसरं आपण एक क्लॉकचं उदाहरण घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे सेकंड हँड आहे, मिनिट हँड, आवर हँड. आता सेकंड हँड आपल्याला माहिती आहे की समजा 12 वर असेल तर परत 12 वर तो कधी येतो, तर त्याला 1 मिनिट इतका वेळ लागतो. 1 मिनिट लागतो एक राऊंड कंप्लीट करायला, 60 सेकंड. सो 60 सेकंड इज द पिरियड ऑफ सेकंड हँड. याच्या उलट मिनिट हँड, तो 12 वर असेल तर परत 1 तासाने तो 12 वर येतो. सो पिरियड ऑफ मिनिट हँड इज 1 आवर. आणि हा जो छोटा आवर हँड दिसतो, तास काटा दिसतो, तो आता समजा दुपारी 12 वर असेल तर तो रात्री 12 वर तो 12 वाजता येतो. दुपारी 12 वाजता तो 12 वर असेल तर रात्री 12 वाजता परत त्या जागेवर येतो, म्हणजे त्याचा पिरियड आहे 12 आवर्स. तर अशा पद्धतीने एक राऊंड कंप्लीट करायला जो वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड. याच्या उलट फ्रिक्वेन्सी काय असते? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर सेकंड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे आता हे स्लो फिरतायत, पण दुसरं उदाहरण घ्या की जेव्हा फॅन फिरतोय, फॅन फास्ट फिरतो तेव्हा एका सेकंदामध्ये तो एक नाही कितीतरी रिव्होल्यूशन्स करू शकतो. एका सेकंदामध्ये जेवढे रिव्होल्यूशन्स होतील त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. पिरियडचं युनिट असतं, हे जे पिरियड आहे त्याचं युनिट असतं सेकंड, आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं पर सेकंड किंवा हर्ट्झ.
आणि फ्रिक्वेन्सी आणि पिरियड मध्ये काय रिलेशन आहे, n इज इक्वल टू 1/t और t इज इक्वल टू 1/n. दे आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. ते एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. हे रिलेशन्स लक्षात घ्या. त्यानंतर रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड पिरियड, म्हणजे यांचं अँग्युलर व्हेलॉसिटी असते की फिरणे अँग्युलर म्हणजे एका सेकंदामध्ये किती अँगल मधून फिरतात. आता हा बघा तुम्ही सेकंड हँड आहे, पुढे पुढे जातोय, तो एका सेकंदातून किती अँगल मधून फिरेल त्याला म्हणतात अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि पिरियड मध्ये हे रिलेशन आहे. ओमेगा इज इक्वल टू 2π/t. म्हणजे तुम्ही इथं पिरियडची व्हॅल्यू ठेवली. समजा आता तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी तुम्हाला काढायची सेकंड हँडची, तर हा सेकंड हँड रेड कलरचा, त्याचा पिरियड किती आहे, एक राऊंड तो 60 सेकंड्स मध्ये कंप्लीट करतो. म्हणजे 2π/60 जे काही येईल ते येईल आपल्याला मिळेल अँग्युलर व्हेलॉसिटी सेकंड हँडची. त्याच पद्धतीने मिनिट हँडची अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची असेल तर मिनिट हँडचा पिरियड फक्त ठेवा. मिनिट हँडचा पिरियड असतो 1 आवर, मीन्स 60 मिनिट्स, मीन्स 3600 सेकंड्स. ते ठेवलं की आपल्याला त्याच्यावरून अँग्युलर व्हेलॉसिटी मिळेल मिनिट हँडची. त्याच पद्धतीने अवर हँडची काढायची असेल तर अवर हँडचा पिरियड जो आहे तो असतो 12 आवर्स. त्याला इंटू 60 केलं तर मिनिट्समध्ये आणि परत एकदा 60ने मल्टिप्लाय केलं तर सेकंड्समध्ये आपल्याला त्याच्यावरून प्रत्येकाचं अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येते. रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का आपल्याला, वरचा जो फॉर्म्युला आहे ओमेगा इक्वल टू 2π/t, त्याच्यामध्ये 1/t म्हणजे n. त्यामुळं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन मिळतं ओमेगा इज इक्वल टू 2πn. तर आता बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले बघितलेले आहेत. हे सगळे फॉर्म्युले एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फार उपयोगी पडतात. आपण जेव्हा सीईटी किंवा नीटची परीक्षा देतो त्याच्यामध्ये जे MCQ असतात त्यासाठी हे सगळे फॉर्म्युले आपले पाठ असले पाहिजे. त्यासाठी त्याची स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सर्व विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. थँक्यू.